सकाळी उठले, पिकलू झोपला होता. मग मी कपडे धुतले आणि टेरेसवर गेले सुकारा टाकायला. बघितलं तर तिथं एक माकड बसलं होतं आणि मी नंतर बघितलं तर पिकलू पण माझ्या मागं मागं आला होता. मी जिकडे जाईल तिकडे सगळीकडे पिकला माझ्या मागं मागं येतो. मी खाली गेले, बघितलं तर हा कोंबडा माझी वाट बघत होता. हा मला सांगायला आलेला की त्याची कोंबडी अंड घालायला बसली म्हणून. मग मी त्याच्यासोबत खाली गेले तर तिथं जाताना मला ऑरी दिसला. मग मी ऑरीवर थोडासा टाइमपास केला, त्याच्याबरोबर खेळले 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 आणि कोंबडीला बघायला गेले. बघितलं तर काय, कोंबडी खरंच अंड घालायला बसली होती. म्हणजे तो कोंबडा खरं बोलत होता. मग मी म्हणलं हिचं अंड घालून येईपर्यंत माझा स्वयंपाक होईल. मग मी आले घरात आणि स्वयंपाक आवरला सगळं. आणि स्वयंपाक करताना पिकल्याला पण एक छोटीशी चपाती लाटली. मग मी पिकल्याला जेवायला बोलवायला गेली तर तो माझ्यावर रुसला. तो मला म्हणला की मला फक्त चपाती नको, मला चपाती बरं बटाट्याची भाजी पाहिजे. त्याला म्हणलं तू बस तसाच. मग मी खाली गेले ऑरीकडं, तर ऑरी आपला मस्तपैकी खात होता, खेळत होता, त्याचं मस्तपैकी चाललं होतं. मग मी त्याच्याबरोबर थोडंसं खेळले तर पिकल्याच्या तोंडावर 12 वाजले. तो आता मला म्हणला की तू फक्त त्याचाच लाड करायचा, माझ्याकडे यायचं नाही. मग मी त्याला सांगितलं, अरे पिकलू, त्याला म्हणलं ऑरी पण आपलाच आहे, तू पण आपलाच आहे, सगळे आपलेच आहे. पिकल्या पिकल्या कुठं ऐकतोय त्या. मग मी म्हणलं जाऊ दे सोड. तोपर्यंत मी ऑरीबरोबर बसले तर तिकडून तो कोंबडा मला आवाज द्यायला लागला. मी त्याच्याकडे गेले, त्याला म्हणलं तुझं काय मॅटर आहे मला एकदा सांग. तर तो मला म्हणला की माझ्या कोंबडीनं अंड घातलं. मी म्हणलं बरं चल बघू. मी गेले बघायला तर खरंच कोंबडीनं अंड घातलं होतं. अंड घालून बसली होती ती निवांत. मग मी तिला म्हणलं आपण दोघी एक डील करू, मी तुला खायला देते, तू मला अंड दे. मग ती म्हणली ठीक आहे चालेल. मग मी तिला थोडंसं खायला दिलं आणि मग तिला म्हणलं तू हे खा आणि मला अंड दे. मग ती म्हणली की चालतंय. मग ती उठली अंड्यावरनं आणि ती गेली. तोपर्यंत तो कोंबडा आलाच होता की लगेच ती त्याच्या मागं मागं गेली. तो लगेच तिला घेऊनच गेला त्याच्याबरोबर. मग येऊन बघितलं तर पिकल्याच्या तोंडावर अजून 12 वाजले होते. तो बटाट्यासाठी रुसला होता. त्याला म्हणलं चल बाबा तुला बटाट्याची भाजी करून देते चपाती बरोबर, रुसू काय नको तू माझ्यावरती.